श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी चुकूनही ठेवू नका ही मूर्ती. भयंकर घडेल, देवदोष लागेल. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. बाळकृष्णांची मूर्ती शेजारी ही मूर्ती ठेवल्याने भयंकर देवदोष लागतो. कधीच तुम्हाला देवपूजेचे फळ मिळणार नाही. मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की घरात देवघर असते, त्यात ठेवलेली एक एक मूर्ती, एक एक वस्तू आपल्याला आयुष्यभर किती खोल परिणाम घडवून आणते. आपण रोज देवांची पूजा करतो, आरती म्हणतो, देवाला नैवेद्य दाखवतो, पण लक्ष्मी येत नाही, सुख शांती येत नाही. सतत वाद, आजारपण, पैशाची कमतरता, मानसिक त्रास. असं का होतं? उत्तर खूप आहे, गोड आहे. कारण आपल्या नकळत आपण देवघरात एक अशी मूर्ती ठेवतो जी ठेवायचीच नाही. हो, बाळकृष्णाच्या शेजारी ठेवलेली चुकीची मूर्ती आपल्या आयुष्यात भयंकर देवदोष आणते. आणि देवदोष एकदा का लागला तर त्या घरात सुख शांती, आरोग्य, पैसा काहीच टिकत नाही. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवघरात बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी कोणती मूर्ती ठेवू नये, का ठेवू नये, तिचा परिणाम काय होतो, जर चुकून ठेवलीस तर देवदोष कसा दूर करायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अर्धवट माहिती घातक ठरते आणि यात सांगितलेली माहिती तुमचे जीवन बदलून नक्की टाकेल. पण मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये पुढे जाणारी तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवरती का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय महालक्ष्मी माता की जय. मैत्रिणींनो, देवघराचे महत्त्व. देवघर म्हणजे घराचा आत्मा. देवघर हे फक्त पूजा करण्याची जागा नसते, तर घरातील सकारात्मक ऊर्जेचा केंद्र असतो. देवघर म्हणजे काय तर घरातील आध्यात्मिक बॅटरी. इथे रोज मंत्रोच्चार, शंखनाद, घंटानाद, धूप, दीप, आरती यामुळे दैवी ऊर्जा निर्माण होते. शास्त्र सांगते, यत्रा देवा तत्रा लाभा, म्हणजे जिथे देवांचा वास असतो तिथे संपत्ती, आरोग्य, आनंद आपोआपच येतो. म्हणूनच देवघरात कोणत्या मूर्ती कशा पद्धतीने ठेवायचे याचे नियम आहेत. कारण चुकीची मूर्ती ठेवल्यास देवघराचे सात्विक रूप बाधित होते आणि तिथे निर्माण होणारी दैवी शक्ती देखील नष्ट होते. बाळकृष्णाच्या मूर्तीची महिमा. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच बाळकृष्ण हे विश्वाचे आधार आहेत. बाळकृष्णाची मूर्ती म्हणजे निष्पाप बालरूपाला आनंद, गोडवा, सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. शास्त्र काय सांगते तर यस्मरेत बालकृष्णम नित्यम तस्य गृहलक्ष्मी स्थिरा भवती, म्हणजे जो भक्त रोज बाळकृष्णाचे स्मरण करतो त्याच्या घरात लक्ष्मी स्थिर होते. बाळकृष्णाच्या मूर्ती देवघरात पूजल्याने या गोष्टी घडतात. समृद्धीचा वर्षा. ज्या घरात लाडक्या गोंडस बाळकृष्णाची मूर्ती असते तिथे पैशाचीही कमतरता भासत नाही. निरागस आणि प्रेम घरातील तणाव कमी होऊन आपुलकी वाढते. पण याच बाळकृष्णाच्या शेजारी जर चुकून ही मूर्ती ठेवली तर बाळकृष्णाची कृपा कमी होते आणि घरात देवदोष निर्माण होतो. हीच भयंकर चूक. मैत्रिणींनो, बाळकृष्णाची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ आहे, पण शास्त्र सांगते की त्याच्या शेजारी काही मूर्ती ठेवू नयेत, कारण त्या मूर्तीमुळे कृष्णाचे बालरूपातील शक्ती मंदावते. विशेष लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे बाळकृष्णाच्या शेजारी शिवलिंगाची मूर्ती ठेवू नये. आता हे का तर शास्त्र सांगते कृष्ण हे बालरूपात आनंद व आनंदाचे प्रतीक आहे, तर शिवलिंग हे संयम, विरक्त आणि तांडव शक्तीचे प्रतीक आहे. हे दोन्ही शक्ती एकमेकांच्या विरुद्ध आहेत. बाळकृष्ण जवळ शिवलिंग ठेवले तर घरात विरोधी ऊर्जा निर्माण होते आणि त्यातून भयंकर म्हणजे देवदोष निर्माण होतो. देवदोष म्हणजे काय तर देवदोष म्हणजे काय, देवाची पूजा करूनही त्याची कृपा न मिळणे, उलट अडचणी वाढणे. जेव्हा देवघरातील ऊर्जा बाधित होते तेव्हा देवदोष लागतो. देवदोष लागण्याची लक्षणे काय असतात ती कशी समजून घ्यावी तर घरामध्ये सतत अशांतता, किरकोळ गोष्टीवरून भांडण, आरोग्याची समस्या, वारंवार आजार, डॉक्टरांकडे फेऱ्या, पैशाचे अपव्यय, पैसा येतो पण टिकत नाही, स्वप्नात विचित्र दृश्य दिसणे, काळोखा, साप, रडणारी मुले. आता बाळकृष्णांच्या शेजारी शिवलिंगाची मूर्ती शेजारी ठेवल्यास काय घडते? बाळकृष्णाच्या शेजारी जर शिवलिंग ठेवले तर काय घडते? लक्ष्मीचा नाश, लक्ष्मी स्थिर राहत नाही, पैशाचे नुकसान, कौटुंबिक वाद, नवरा बायकोत वाद, आई वडील व मुलामध्ये दुरावा येतो, मुलांचे अपयश, अभ्यासात लक्ष नाही, करिअरमध्ये अडथळे येतात, आरोग्य विभाग, रक्तदाब, डोकेदुखी आणि मानसिक तणाव हे सर्व देवदोष लागल्यानंतर घडणाऱ्या घटना आहेत. भयानक स्वप्ने, कृष्णाची कृपा न मिळता वाईट स्वप्ने येणे, पूजेचा परिणाम कमी होणे, आरती मंत्रोच्चार निष्फळ जाणे. देवदोषाचे शास्त्रीय कारणे. धर्मग्रंथात उल्लेख आहे. कृष्ण म्हणजे लीला व आनंद, शिवलिंग म्हणजे तप, विरक्त आणि तांडव,
दोन्ही रूपे प्रभावी पण परस्पर विरोधी आहेत. म्हणूनच त्यांना त्यांच्या शेजारी ठेवणे तर ऊर्जा संघर्ष होतो. वास्तुशास्त्र सांगते विरोधी तत्वे शेजारी ठेवल्यास घरातील सात्विक ऊर्जा कमी होते. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, बाळकृष्णाचे शेजारी शिवलिंगाची मूर्ती किंवा फोटो कधीही ठेवू नका, नाहीतर त्यातून निर्माण होणारा देवदोष तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. समजा चुकून ठेवली असेल किंवा आता व्हिडिओ पाहिल्यानंतर माहिती झाली असेल तर काय करावे? तर मैत्रिणींना, आत्ता प्रश्न असा येतो की जर कोणी आधीच बाळकृष्णाचे शेजारी शिवलिंग ठेवले असेल तर काय करायचे? काळजी करू नका. शास्त्र सांगते प्रत्येक चुकांना उपाय असतो. देवच कधीच भक्ताला निराश करत नाही. उपाय असा आहे की शिवलिंग वेगळ्याच ठिकाणी स्थापित करावे. म्हणजे काय? तर शिवलिंग घरातील वेगळ्या कोपऱ्यात, विशेषतः ईशान्य दिशेला ठेवा. शिवलिंगाला दररोज जलाभिषेक घालून एक बेलपत्र अर्पण करा. बाळकृष्णांना स्नान घालून एक तुळशीपत्र अर्पण करावे. चूक सुधारण्यासाठी बाळकृष्णाच्या मूर्तीला दूध गंगाजलाने स्नान घालावे. त्यानंतर पिवळं वस्त्र, तुळशी व मखाण्याचा नैवेद्य दाखवावा. क्षमा याचना, हे गोपाळ, अज्ञानाने मी चूक केली, मला क्षमा करा, अशी प्रार्थना मनापासून करा. आता मंत्र जपाने देवदोष नष्ट करा. शास्त्र सांगते की मंत्र म्हणजे ऊर्जा. जर मंत्राच्या शुद्धीने, भावनेने केला तर कोणताही देव दोष नाहीसा करता येतो. देवदोष निवारण्यासाठी खास मंत्र श्रीकृष्णाचा श्रीकृष्ण मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र रोज सकाळी संध्याकाळी 108 वेळा जपावा. त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाचे मधुराकाष्टम पठन करावे. कृष्णाचे बालरूप आठवण मधुराकाष्टम वाचल्यास दोष नाहीसा होतो. कृष्णाचा पूजा विधी. दोष दूर करण्यासाठी काही विशेष पूजा केल्या जातात. तो शिवपूजा करा. बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करा. शास्त्र सांगते की तुळशी विना श्रीकृष्णाची पूजा अपूर्ण असते. दररोज देवघरात कापूर, लवंग, गूळ जाळून धूप लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. बाळकृष्णाची कृपा परत मिळवण्यासाठी जन्माष्टमी उपवास, कृष्ण जन्माष्टमीला उपवास, जागरण केल्यास सर्व पाप नाहीसे होतात. कृष्णलीला वाचन, भागवत गीता, विष्णू पुराणातील कृष्ण कथा वाचणे. अशा प्रकारे जर तुम्ही चुकून चुकीची मूर्ती ठेवली असेल तर हे उपाय करून दोष नाहीसे करता येतो. देव नेहमी क्षमा करतो. फक्त भावनांनी व श्रद्धेने त्यांची आठवण केली पाहिजे. बाळकृष्ण मूर्तीचे पौराणिक संदर्भ व महत्त्व. 1. श्रीमद भगवद्गीता महापुराण 10वा स्कंद. श्रीकृष्णाचा जन्म, लीलाचरित्र व बाळकृष्णाची क्रीडा यांचा सविस्तर उल्लेख भागवतात आहे. भागवत म्हणते, नंद गोपग्रह उद्भतम नंद भवतुम. नंदगोपाच्या घरात उदयाला आलेला हा गोड मुलगा म्हणजे ब्रह्मांडाचा आधार असलेला कृष्ण. ज्या घरात बाळकृष्णाचा वास असतो त्या घरात नंदाबाई सारखा आनंद स्थिर राहतो. विष्णू पुराण. विष्णू पुराणात भगवान श्रीकृष्णाला विष्णूचा अंश मानले गेले आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्ण म्हणजे भगवान स्वतः आहेत. बाळकृष्णाची मूर्ती ठेवणे म्हणजे स्वतः भगवान विष्णूला आमंत्रित करणे. 3. गर्गसंहिता आणि नंदराजाच्या घरी येऊन नामकरण संस्कार केला. त्यांनी सांगितले की आयम ही सर्व देवायम अभिव्यतिरिक्त स्थिता. हा बाळ म्हणजे स्वतः देवांचे मूर्त रूप आहे. त्यामुळे बाळकृष्णांची मूर्ती देवघरात ठेवली तर इतर सर्व देवांची कृपा मिळते. 4. महाभारत शांती पर्व. युधिष्ठिरला भीष्माने सांगितले की कृष्ण भक्तीमुळे पाप नाहीसे होते. कृष्ण हा दीनांचा मित्र, भक्तांचा रक्षक आहे. म्हणूनच बाळकृष्णाची पूजा केल्याने घरातील पाप आणि दोष नाहीसे होतात. म्हणून बाळकृष्णाची मूर्ती देवघरात ठेवणे म्हणजे तुमच्या घरात लक्ष्मी, आनंद, निरागसता आणि ऐश्वर्याची प्रत्यक्ष कृपा आमंत्रित करणे होय. शास्त्र सांगते की प्रत्येक देव आपल्याला गुप्त संकेत देत असतो. बाळकृष्णाची मूर्ती देवघरात ठेवली तर ती मूर्ती नुसती शोभा असते तर एक जिवंत ऊर्जा असते. देवघरातील बाळकृष्णामुळे होणारे अद्भुत अनुभव. अनेक भक्तांनी अनुभवले आहे की बाळकृष्णाच्या मूर्तीमुळे घरात चमत्कार घडतात. भागवत पुराणातील संदर्भ असे आहे की यशोदेने बाळकृष्णाला बाळरूपात पाहिले, पण त्यांच्या तोंडात तिने संपूर्ण ब्रह्मांड पाहिले. याचा अर्थ बाळकृष्णाची मूर्ती घरात ठेवली तर तुमच्या छोट्याशा घरात संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती व कृपा वास करते. मग असा बाळकृष्ण जर आपल्या देवघरात असेल तर आपण त्याच्या शेजारी विरोधी ऊर्जा निर्माण करणारी मूर्ती, शिवलिंग किंवा इतर चुकीची मूर्ती ठेवून दोष का ओढून घ्यायचा. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, बाळकृष्ण म्हणजे आनंद, सुख, समृद्धी. पण चुकीची मूर्ती शेजारी ठेवल्यास हा आनंद नष्ट होतो. म्हणूनच चूक झाल्यास लगेच उपाय करा. कृष्णाला स्नान घाला, तुळशी अर्पण करा, खीर मिसळी अर्पण करा, मंत्र जप करा, दान करा. मैत्रिणींनो, देवघर घराची आत्मा असते आणि त्या देवघरात बसलेला लाडका बाळकृष्ण म्हणजे आपल्या जीवनातील खरा आनंद आहे.
म्हणूनच आजपासून एक गोष्ट ठरवा, बाळकृष्णाची मूर्ती नेहमी पवित्र ठेवा, योग्य ठिकाणी ठेवा. त्याच्या शेजारी चुकीची मूर्ती कधीही ठेवू नका. असं केलं तर देवदोष नाहीसा होईल, घरात लक्ष्मी स्त्री राहील, मुलं प्रगती करतील आणि आयुष्यभर आनंद, आरोग्य, समृद्धी तुमच्या सोबत असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.